च्या सुरुवातीला दिसणारे हे दृश्य, समुद्र पलीकडे देवगाव दिसतंय, समुद्रातला दीपस्तंभ, हे एक्सटेन्शन आहे फोर्टचं, तिथं तोफा पण दिसू शकतात आपल्याला. हा एक बुरुज आणि या बाजूला ही फोर्टिफाईड सगळं हा किल्ला. देवचा किल्ला. हे वेगवेगळे गेट आहेत. तोफा बघा. देव फोर्टवरनं गावाचं विहंगम दृश्य. ह्या फोर्टचा हा बाहेरचा भाग दिसतो आणि खंदक आणि आतली वॉल दिसते. तर हा एका टोकावरनं घेतलेला फोटो आहे, शूटिंग केलेला आहे. आणि आपण आता मागं हा फोर्ट बघू शकतो. हे लाईट हाऊस आहे. इथलं लाईट हाऊसच्या टोकावर आपण आलेलो आहोत आणि हे समुद्रातलं लाईट हाऊस आहे. हे असे हा छोटासा फोर्ट्रेस आहे, फोर्ट म्हणण्यापेक्षा साधारण 1-1.5-2 किलोमीटरचा परिसर असेल. फोर्टचा भाग समुद्रा बाजूला कडा तुटलेला आहे. सगळीकडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी तोफा पडलेले दिसतील. रोहन, हे समुद्राकडचे बुरुज. आणि हा फोर्टमधला दीपस्तंभ. ही जवळची बुरुजावरची तोफ. ही पूर्ण तोफ तुम्हाला फिरवून दाखवतो. हे बत्ती लावायचं होल, याच्यावरचं त्यांचे लोगो पोर्तुगीज आपण बघू शकता. चाकाच्या वर वेगळी निशाणी आहे, हे ओढून नेण्यासाठी आणि ही पूर्ण नळी आणि पूर्ण गोळा घालण्यासाठी अशी ही तोफ. बुरुजाखालचा हे जागा आणि आपण बुरुजावर जाऊ आता. हा भिंत बुरुजा साईडनं. हा मस्त व्ह्यू आहे. खाली सुंदर रूम सारखे केलेलं आहे. हे चढायला पुष्करणीसारखा डेकोरेशन पीस केलेला आहे वर बसायला. या इथं लिहिलेलं आहे आणि सुंदर काय किंवा चर्च असावं. चर्च सुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि हा समुद्र. हे जे स्ट्रक्चर आहे खिडकी शेजारी, त्याच्या खाली हे 5 सुंदर चेहरे आहेत. त्याचं प्रयोजन माहिती नाही, पण त्याचे मुकुट. हे 4 इस्पिक बदाम किल्वर चौकट. हा इस्पिक आहे, तो चौकट आहे, हा चौकट आहे, हा किल्वर. असे हे 4 चेहरे आहेत. हा पोर्तुगीज किल्ला असेल तरी सुद्धा हिंदू संस्कृतीचा पगडा एवढा आहे की याच्यावर शरबा तुम्हाला बघायला मिळतात.
दीव फोर्ट याचं हे दृश्य धावत्या गाडीतनं घेतलेलं आहे. इलेक्ट्रिक कार आहे तिथं. आपण वर लाईट हाऊसला जाऊन आलो. सुंदर झाड आहे तिथं. हे आता नवीन रिनोव्हेट केलेली वॉल आहे. अशा तोफा जागोजागी आपल्याला दिसतील. बरेच रुईन्स आहेत आणि बेसिकली बघण्यासारखं म्हणजे समुद्राच्या कडेनं असलेली वॉल आणि त्यात असलेल्या तोफा. हे चर्च आहे मधलं. या बाजूला ही वॉल आहे जी समुद्राकडेची वॉल आहे आणि या बाजूला तुम्हाला पूर्ण फोर्ट दिसतो आहे. आतल्या बिल्डिंग. आपण आता समुद्राच्या वॉलपासून लांब चाललेलो आहोत. सगळ्या इथल्या बिल्डिंगातल्या छोटासा फोर्ट्रेस आहे पण बिल्डिंग गेलेले आहेत आणि त्याचे पॅरापीट वॉलपर्यंत राहिलेला आहे. हा सुंदर मधला चौक आपण बघू शकतो. आणि आता वेगवेगळ्या गेटमधनं आपण बाहेर पडतो. हे गेट, हे दुसरं गेट. या बाजूला आपल्याला अजून फोर्ट दिसतो आणि आपण फोर्टच्या बाहेर आलो आहे. हा भाग आहे तो झुलत्या पुलानं बांधलेला असेल किंवा पडता पूल असा बांधून डिटॅच केलेला असेल. असा हा एकूण सुंदर फोर्ट आपण बघू शकतो. सेंट पॉल चर्च, दीव. सुंदर जुना पुरातन चर्च आहे पण त्याचं मेन फ्लोअर बघू शकतो. आणि ही मागची बिल्डिंग सेंट पॉल चर्च, दमन. आपण सेंट पॉल चर्च दमन येथे आलेलो आहोत. मादाम मेरी या इकडे सुंदर क्रूस आहे. हा प्रिमायसेस. तिथं येशू ख्रिस्त आहेत आणि कोपऱ्यामध्ये मादाम मेरीचं जागा आहे. असं सुंदर नक्षीकाम बघू शकतो याच्यावर. चर्चचं आपण बघू शकतो. त्याच्यावर सुंदर डिझाईन आहेत. 3 मजली. हे खूप मोठा दरवाजा आहे. वरचं हे लाकडी पोर्शन आहे. आणि यावरची ही डिझाईन दोन्ही बाजूला सिमिलर आहेत. आणि हे सगळं चर्च या बाजूला. INS खुपरी मेमोरियल. आपण वर चाललेलो आहोत. सुंदर मेमोरियल बनवलं आहे दीवमध्ये. समुद्राच्या कडेनं ऑलमोस्ट छोटासा एक टापू आहे. त्या टापूवर बनवलेला आहे. हा आत यायचा रोड. इथं आपण बघू शकता टापू. आपण वर चाललेलो आहोत. सुंदर तिथं रेस्टॉरंट वगैरे बनवलेलं आहे. इलेक्ट्रिक गाडीनं जायची सोय आहे. जाण्या येण्याचं 25 रुपये तिकीट आणि 50 रुपये टोटल. छान डेव्हलप केलेलं आहे. सुंदर समुद्र दिसतो आणि असा रोड करून इलेक्ट्रिक गाडीनं जाता येतं. मॉर्निंग वॉकसाठी पण सुंदर जागा आहे. आणि हे INS खुकरी. ही INS खुकरी. आणि हे वेगळे वेगळे तिथले जे लोक गेले त्यांची नाव आहेत. महेंद्रनाथ मुल्ला वॉज कॅप्टन. ही INS खुकरीचं मॉडेल इथं बसवलेलं आहे. खूप सुंदर बनवलं आहे. आपण हा विहंगम दृश्य बघू शकता. या कुकरीमध्ये 194 लोक यांची डेथ झाली. सगळ्यांची नाव आहेत. 1972च्या पाकिस्तान लढाईत 71-72च्या पाकिस्तानच्या लढाईमध्ये ही बोट पाकिस्ताननं बुडवली होती आणि लढत लढतच हे लोक शहीद झाले. सुंदर आसमंत. समोर पांढऱ्या रूम दिसत आहेत ती आमची रूम. सुंदर लोकेशन. दीवचा एक सुंदर स्पॉट.
हे कुकरीच्या इथे सुंदर या मेमोरियलमध्ये एम्पी थिएटर बनवलेलं आहे. खूपच सुंदर बनवलं आहे समुद्राच्या काठी. कुठलाही प्रोग्राम इथं करण्यासाठी जी मजा येत असेल अवर्णनीय. या सुंदर ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करताना स्निती जॉईनिंग हर, दोघींचा परफॉर्मन्स, सुंदर परफॉर्मन्स. या सुंदर कॅनव्हासवर, समुद्राच्या अरेबियन सीच्या कॅनव्हासवर सुंदर परफॉर्मन्स. खूपच सुंदर स्टेप बाय स्टेप मेमोरियल बनवलेलं आहे. मॉर्निंग वॉकला यायला पाहिजे होतं सकाळी 5 वाजता. समुद्रात बनवलेलं आहे. आणि हे एम्पी थिएटर आपण बघितलं. नागाव बीच, दीव. सुंदर नजारा, पण बीच पोहण्यासारखा असा अजिबात नाही. खडकाळ आहे, कोणीही समुद्रात नाही. पण बोटिंग आणि बाकी फॅसिलिटीज आहेत. पण दीव जरा असं डेव्हलप नाही. हा नागाव बीच, दीव. सुंदर सनसेट, दीव बीच. पॅराग्लायडिंग, सनसेट and another paragliding. Beautiful sunset.